आता 6:30 झालेले. आपण इटारसीच्या पुढचं मेकलसुता आश्रम भिलाखेडी या ठिकाणावरून निघतोय आता. आता सुनमोडा कोणतं तरी गाव पुढे लागणार आहे. तिकडे जायचंय. बाया बेलांना झाड आहे. आईटारस इकडून रोड येतो. आता आपल्याला इकडे 8 किलोमीटर सुनमोडी काय कोणतं गाव तिकडे जायचंय. घंटीला ती मारा नाही. हे शहर लागलंय आता. सकाळपासून 60 किलोमीटर चाललोय आपण आता. 11 वाजत आले. ते जेवण करायला जायचंय. अर्धा सरळ आहे. मोठा आहे. वर चढण्यासाठी वाटते. समृद्धी सारखं इकडून चढायचंय. अर्धा 7-8 किलोमीटर असेल अजून. परेश्वर 154 किलोमीटर बाकी. काय बनवताय आप्पा? खिचडी भात का? काय नाही साहेब. बाबा पण जेवण घेऊ ना, होऊन जाईल ना चौघायचं. वाटून घेऊ थोडं थोडं, काय नाही. घासातला घास लागला काय. आप्पा खिचडी बनवत आहे आपल्याला. सध्या सदावर्त आहे आज. आश्रम बघू. दगडखेडी आश्रम आहे. इथं स्वयंपाकाची रूम आहे. कपडे वाळत घातले आपण आता. इथं मोठा आश्रम आहे. सदावर्त आहे. आम्हाला ते मसाले भात बनवायचा आहे. तिने मटेरियल काढून दिलं. धुणं धुतलं. आता या दोघांनी अगोदर धुतलं, मग मी धुतलं. बनेल वरनं शर्ट आणि लुंगी आणि आपली टोपी इकडे खिडकीजवळ वाळत घातली टोपी. आश्रम बघू. आपला मुक्काम आता उद्या. रस्त्याचा मुक्काम उद्या शेवटचा राहील. शेवटून दुसरा उद्या. हा आणि उद्या शेवट होईल. या परिक्रमेमधला सायकल लावायचे अजून फुलं पण ते. बजरंग बली की जय. नर्मदा मैयाचं मंदिर आहे. शंकर भगवान.
आपला पसारा ठेवून देऊ आधी. माँ चंद्रघंटा माता. आपला उद्याचा मुक्काम कुठं असेल काही सांगता येणार नाही. अजून 125 आसपास किलोमीटर बाकी असेल असा अंदाज आहे. आणि आता आपण इथं हे गाव दगडखेडी या आश्रमामध्ये आजचा मुक्काम. उद्या शेवटचा मुक्काम रस्त्याचा राहील. पूजा झाली, कपडे धुतले, सायकली लावायचे आहे अजून. इकडे भोजन प्रसादाची तयारी चालू आहे. करते का रोटी बनाना दो, बना लो, नहीं तो इसमें आटा से थोड़ा बहुत. ये बाबाजी है ये आश्रमामध्ये. नर्मदे हार. नर्मदे हार. बोलिए कब से आप यहाँ पर? मेरे को 2 साल के लगभग हो गए. अच्छा, जी. क्या और कैसे चल रहा है? अभी परिक्रमा में हूँ, बढ़िया आनंद से हाँ. परिक्रमा चल रही है, अच्छा, कोई दिक्कत नहीं है. वैसे भी माता जी के तट पे तो दिक्कत वाली कोई बात आती ही नहीं है. आनंद लेना चाहिए इसे. बस अपना व्यवहार सही होना चाहिए. हाँ. अपना व्यवहार यदि सही है तो कोई दिक्कत नहीं. नर्मदे हार. नर्मदे हार. भात तयार झालाय. एकदम असा सुंदर असा भात. डाळ घ्यायची. डाळ तुम्हीच घ्या आता, एवढं काय रेटणार आहे. डाळ घ्यायची. याच्यात